नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, लोकसभा निवडणूक 2024 जाहीर झालेली आहे। मित्रांनो, आता लवकरच मतदान पण होणार आहे। मित्रांनो, या मतदानासाठी तुम्ही कोणकोणती कागदपत्रे ओळखपत्र म्हणून वापरू शकता याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। व अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेल या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लोकसभा निवडणूक 2024 साठी ग्राह्य असलेली ओळखपत्रे। मित्रांनो, यासाठी तुम्हाला आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक व पोस्ट ऑफिसने फोटोसह जारी केलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, कामगार मंत्रालयाने जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र व राज्य सरकार किंवा PSU किंवा पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्रे किंवा खासदार आमदार यांनी जारी केलेले अधिकृत ओळखपत्र आणि मतदान ओळखपत्र ही जी कागदपत्रे आहेत। मित्रांनो, तुम्ही यापैकी कोणतेही एक कागदपत्र तुम्ही मतदान करण्यासाठी घेऊन जाऊ शकता। हा तुमचा ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल। मित्रांनो, यासाठी तुमचं नाव मतदान यादीत असणे आवश्यक आहे। आता हे नाव मतदान यादीत कसं आणायचं याचा व्हिडिओ मी अगोदर बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचं नाव मतदान कार्डमध्ये किंवा मतदान यादीत लावू शकता। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।